हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज सगळ्यात म्हणजे लवकर आवरले. आज 15 मिनिटांनी आम्ही आवरून बसलो, म्हणजे अर्धा तासच अगोदर आवरलं होतं, तर 15 मिनिटं बसलो आणि आत्ता राहिले 10 मिनिटं बाकी. तर रुमालची घडी घाला. हां ते काय करतो, घडी घालून दिली तरी पण परत काढतो. तर चला निघूया, 10 मिनिटं राहिलेली आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आज काही डब्याला हा इथून पण म्हणजे पोटभर जेवून जातो आणि तिथं 2च तास शाळा असल्यामुळे मग तिथं काय करतो की थोडीच खातो आणि आज काही बनवलं पण नाही. चल आता जायच्या टाईमला गाडीवर काय आहे तुझं? चला. सो आज बनवणार आहे पत्ताकोबीची भाजी पण बनवणार आहे आणि मेन म्हणजे पत्ताकोबी पराठा पण बनवणार आहे. कारण की काय होतं की मग रुद्राश अशी तर भाजी खात नाही, मग टिफिनला पण पराठा, पत्ताकोबीचा पराठा रोल आणि आम्हाला पण भाजी. म्हणजे आत्ता शक्यतो मी तसंच करते, ज्या भाज्या आहेत त्याचाच रोल बनवते, म्हणजे करायला सोपं जातं आणि त्याला पण भाज्या वगैरे खाण्यात येत आहेत. आणि शक्यतो मॅडमनी सांगितले की म्हणजे व्हेजिटेबल्स रोलच पाहिजे आहे, त्याच्यामुळं मग तसा मध्ये जर पराठा केला ना तर खातो. तर मग सगळ्यात अगोदर पत्ताकोबी आहे ती एकदम बारीक कट करायची. तरी पण ना हा पराठा आहे ना, म्हणजे हा पराठा एवढा खास नव्हता झाला. मी ह्याच्या अगोदर एकदा पराठा केला, म्हणजे ते काय केलं मी की भाजी वेगळी बनवली होती आणि स्पेशल पराठ्यासाठी भाजी वेगळी बनवली होती आणि आपल्याला जी भाजी असती ती वेगळी बनवली होती. तर तो एकदम छान झाला. तो पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. पण ह्याचं काय झालं की मी थोडासा कंटाळा केला. मी म्हटलं की चला की आपली जी भाजी आहे ना त्याचाच आपण पराठा करूयात. त्याच्यामुळं थोडासा हा जास्त फुगला नाही, तो एकदम मस्त झाला. त्याच्यामध्ये मी जी हरभऱ्याची डाळ असते ना ती नव्हती टाकली आणि ह्याच्यामध्ये पण मी तसंच करायला पाहिजे होतं की म्हणजे पराठा बनवताना म्हणजे कोबी वगैरे तर छान बारीक कट झाली, पण म्हणजे त्याची डाळ वगैरे काढायला पाहिजे होती. ती डाळ असल्यामुळं ना म्हणजे पराठा थोडासा जोर देऊन लाटण्यात आला, त्याच्यामुळे जास्त फुगला नाही. तर आता दुसऱ्या वेळेस अजून बनवायची असेल ना तर तेव्हा मी डाळ वगैरे नाही घालणार आहे. फक्त काय करायचं की आपण फ्लावर कट करायचा, फोडणीला काय असेल ते घालायचं, थोडंसं अजून बारीक कट करायचा आणि 1-2 मिनटं छान परतून द्यायचा तेलामध्ये आणि नंतर करायचा, म्हणजे छान होतो. हे थोडासा वेगळा झाला आहे, पण म्हटलं चला भाजी तर रेसिपी शेअर करायची होती तर त्याच्यासोबत पराठा पण लगेच शेअर करूयात. तर आत्ता सगळी पत्ताकोबी आहे एकदम बारीक कट केली आणि आता आपल्याला 2-3-4 पाण्याने मी धुवून घेते. तर मग 2-3 पाण्याने आपण छान स्वच्छ धुवून घेऊयात आणि मग धुवून घेतल्याच्या नंतर डाळ आहे ती आपल्याला कधी पण भाजी करायच्या आधी 1 किंवा 2 तासांनी छान भिजली ना मग भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत आहे. आणि डाळ चांगली नाही भिजली की भाजी करायला म्हणजे शिजायला जास्तच वेळ लागतो, म्हणून मी अगोदरच भिजून ठेवली होती. तशी तर ही सकाळचीच रुटीन आहे. सकाळी म्हणजे 5 वाजता स्वयंपाक करायचा. तर मग मी काय करते, एका दिवस रात्रीचं उठले किंवा अलाराम लावायचा की आता 5ला उठायचं आहे, 3चा किंवा 2:30चा अलाराम लावायचा आणि डाळ भिजू घालायची, परत झोपायचं. म्हणजे काय होतं की सकाळी डाळ एकदम छान भिजते आणि जर रात्री भिजू घातली ना तर मग नको वाटतं दुपारपर्यंत भाजी वगैरे राहिली तर मग खराब होईल वाटते. पावसाच्या वातावरणामुळे तर नाही होते, संध्याकाळी भिजू घातली तरी चालते, पण मी रात्रीचं म्हणजे तशी भिजू घालते. मग लगेच सकाळी भाजी म्हणजे 6 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक रेडी होतो. तर आता मी त्याच्यासाठी घेतलेली आहे हिरवी मिरची बारीक कट करून घेतली. फोडणीला थोडीशी जिरे आणि मोहरी घालायची, लसण वगैरे नाही घालत आहे, आवडत असेल तर घालू शकता पण मी नाही घालत आहे. आणि मेन म्हणजे मी ह्याला कढीपत्ता एक असेल तर कढीपत्ता घालते, कोथिंबीर वगैरे पण नाही घालत आहे. तर आता काय करायचं की फोडणी छान दिली, मिरची वगैरे छान तेलामध्ये परतून घेतली की जी सगळी पत्ताकोबी कट केलेली आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची, छान परतून घ्यायचं 1-2 मिनटं तेलामध्ये. आणि नंतर जी डाळ आहे ती पण आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. त्यातलं पाणी टाकलं तरी चालतं, कारण की आपण ते झाकून ठेवलेलं असतं, किंवा नाही टाकलं तरी मग वरतून थोडंसं पाणी टाकायचं, कारण की भाजी शिजायला थोडंसं पाणीच लागतं. आणि अगदी थोडं जरी पाणी टाकून जरी शिजवली ना तरी पण लवकर शिजते. तर मग मी अजून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालते, म्हणजे थोडं पाणी घातलं ना तर आपल्याला खूप अशी सारखं चेक करायची गरज लागत नाही की शिजली का नाही. आणि थोडंसं जास्त पाणी टाकलं की मग 2-3 मिनटं आपण तसं झाकून ठेवू शकतो. तर मग मी अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं, त्याच्यामुळं मग 2-2.5 मिनटं झाली की आपल्याला परत एकदा परतून घ्यायची. परत वाटलं थोडीशी कच्ची तर अजून थोडासा पाण्याचा शिपका टाकायचा, अजून छान परतून घ्यायची, अजून झाकून ठेवायची. असं 2-3 वेळेस केलं
तर मग छान भाजी शिजते. बघू शकतो मी ह्याला 3 ते 4 वेळेस छान झाकून ठेवलं होतं, त्याच्यामुळे आपली भाजी पण छान शिजली. आणि राहिल्या होत्या चपात्या, वरण आणि भात तर सगळं झालं तर फक्त राहिल्या होत्या चपात्या आणि पराठा. तर मग म्हटलं चपात्या पण करून घेऊयात आणि पराठा आहे तो सगळ्या शेवटला बनवते, कारण की रुद्रांची काही एवढी घाई नसती. तो तर उशिरा शाळा त्याची 10 वाजता असती, त्यामुळे मग चपात्या अगोदर करून घेतला, वरण भात चहा वगैरे पण करून घेतला ह्यांचं नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर. आणि मग आत्ता घेतला आहे पराठा. सो म्हणजे ही डाळ आहे ना, ही काढायला पाहिजे होती, पण मला वाटलं की चला एकदा अशी पण ट्राय करूयात की चांगला फुगतोय काय. तरी पण ना चांगला फुगला नाही तरी पण आपल्याला काय करायचं, कच्चा नाही राहिला पाहिजे, असं खरपूस छान भाजून घ्यायचा. छान भाजला आणि कडक जरी झाला ना थोडासा, तरी 2 चपात्याच्या मध्ये घालून ठेवला गरम, तरी परत मऊ होतो. आणि गुळ शेंगदाण्याची पोळी पण तशीच होती, भाजून घेतल्याच्या नंतर कडक होती. आणि मग कसं कडक डब्याला देता येणार नाही ना, म्हणून काय करायचं, ज्या चपात्या झालेल्या आहेत खाली 2-3 ठेवायच्या, त्याच्यामध्ये पराठा ठेवायचा, त्याच्यावरून गरम चपात्या ठेवला की तो मस्त छान मऊ होतो. हा लाटायला छान लाटला, भाजी वगैरे अजिबात बाहेर नाही आली, मस्त झाला. आणि पराठ्याला मी थोडंसं पीठ जास्त लावते, कारण की काय होतं की भाज्या वगैरे बाहेर निघतात आणि म्हणजे लाटण्याला किंवा पोळपाटाला चिटकतात, त्याच्यामुळे पराठ्याला थोडंसं जास्त लावते. मला तर जास्त पीठ नाही आवडते, चपात्याला पण नाही आवडते आणि पोळ्याला पण फक्त पराठ्याला थोडंसं जास्त लावावं लागतं, बाहेर म्हणजे जास्त निघतं त्यातलं सारण घातल्याला, त्याच्यामुळे. तर बघू शकता आता भाजून घेते. पण मी इतकं म्हणजे छान उल्हासाने केला, पण पराठा जास्त म्हणजे फुगला नाही, त्यामुळे मला वाटलं की अरे मी डाळ काढायला पाहिजे होती. पण म्हटलं चला की फुगला नाही तरी चालेल, पण आता छान भाजून घ्यायचं आहे. आणि कधी पण म्हणजे पराठा असेल किंवा काही पण आपल्याला वाटत असेल ना की म्हणजे शक्यतो पराठा जास्त, काही भाज्या आहेत त्या थोड्याशा भाजताना बाहेर येतात, किंवा पुरण कसं बाहेर येतं थोडंसं कधी कधी भाजताना, तर काय करायचं त्याच्यासाठी आपल्याला अगदी कमी गॅस ठेवायचा आहे. आणि दुसरी चपाती आहे ती आपल्याला त्याच्यावरती ना सावकाश म्हणजे टॅप करून अशी भाजून घ्यायची. म्हणजे काय होतं की जो पराठा आहे किंवा जी चपाती वगैरे आहे ना, ती सगळीकडनं छान खरपूस भाजते, म्हणजे असं कुठं जास्त डागणार नाही किंवा कच्ची राहणार नाही. त्याच्यासाठी कधी पण दुसरी चपाती त्याच्यावरती ठेवून 2-3 म्हणजे दोन्ही साईडनी 1-1 मिनटं किंवा अर्धा मिनटं अशी फिरवून घेतली ना, तर एकदम मस्त छान पराठा भाजतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.